हे बांगलादेशी रोहिंग्या फेरीवाले अगर इथून उठले नाहीत, मी पोलिसांच्या साक्षीमुळे सांगतोय, इकडे येऊन बांगलादेशी रोहिंग्या उठले नाहीत, त्यांच्यावर कारवाई झाली नाही तर त्यांच्या तंगड्या काढण्याचा कार्यक्रम इथे आम्हाला आमचा घाटकोपर हिरवा करायचा नाहीये. तुम्हाला अगर कारवाई करायला जमत नाही, अगर आमच्याकडे अगर माहिती आहे ते हे लोक बांगलादेशी आणि रोहिंग्या आहेत, हे मुंबई महापालिकेकडे माहिती नाही, अन्य डिपार्टमेंटकडे माहिती नाही, आणि तरी अगर हे बांगलादेशी रोहिंग्या अगर इथे आम्हाला उद्यापासून बसलेले दिसले, त्यांच्या प्रत्येकाचे चेहरे आम्हाला माहिती आहेत, नावं माहिती आहेत, ते कुठे स्टॉल थाटतात हे माझ्याकडे आम्हाला माहिती आहे. ते परत मला या इथे कुठे रस्त्यावर दिसले तर इथे जो तांडव होणार तो मी त्याचा जबाबदार नाही, हे मी आज तुम्हाला सांगून जातो. जय श्रीराम. दाखवण्याची पद्धत आहे. तिथे आलेले काही त्याच्या समर्थक, या फेरीवाल्यांना बसवणारा कोण आहे? तो कोण? चांदवलीचा माजी आमदार आहे, तो नाही येणार तुम्हाला वाचवायला. तो कोण? नसीम खान आहे ना, तो नाही येत तुला वाचवायला. नाही, या फेरीवाल्यांना सांगतो, आजमावून बघा, तुम्ही आजमावून बघा, प्रयत्न करून बघा. हे कुठल्या खानाचं सरकार नाहीये, हे भगव्याचं सरकार आहे, लक्षात ठेवा. इथे तुम्ही हिंदूला वाकड्या नजरेने बघाल तर आम्ही नाही गप्प वाचणार. इथे आमच्याकडे सगळ्या पद्धतीच्या वॅक्सिन खिशात आहे. फक्त पोलिसांचं काम वेळेत करावं. आम्ही काय कायदा हातात घेण्यासाठी इथे बसलेलो नाहीये, पण आमच्या अंगावरच अगर येत असतील, आम्हाला आव्हान देण्याची बंधन. आमचा राम मंदिर तिकडे काही करू शकले नाही, काही करू शकले नाही. आणि अयोध्या तो फिर झाकी है, अयोध्या तो फिर झाकी है. ऐकून घ्या आणि स्वतःच्या बापांना जाऊन सांगा कि हम हिंदू तयार है. काय लहान जिहाद आणि लव जिहादच्या नावाने हो, आश्चर्य करण्यासारखी गोष्ट आहे. काही फरक पडत नाही. तुम्ही ज्या क्षेत्रामध्ये धमकी देण्याचे आणि दादागिरी क्षेत्रामध्ये ना, आम्ही लोकांनी PhD केली आहे, तुम्ही चिंता करू नका. फक्त आम्हाला धर्मासाठी लढण्यासाठी इथे आलेलो आहे, वातावरण आणि कायदा सुव्यवस्था खराब करण्यासाठी आलेलो नाहीये. हे जे अंमली पदार्थ, हा जो कोण गोगाट पठाण नावाचा जो काय काटा आहे, अहो तो जो मुफ्तीला जेव्हा अटक केली, या गोगाई पठाणवर काहीतरी त्याच्यावर तडीपार आहे, तो तडीपार, आणि त्यावेळी तो पोलीस स्टेशन मध्ये बसलेला. आश्चर्य वाटतं मला. कुठला हिंदूवर अका छोटीशी एक एनसी तरी झाली, त्याला एवढा हैराण करतात, तो बिचारा घाटकोपर सोडून जाण्याचा विचार करतो. आणि हा तडीपार असताना तो पोलीस स्टेशन मध्ये कसा येऊ शकतो? कोणी परवानगी दिली त्याला? समाज ह्याच्यामध्ये वाया जायला देणार नाही आम्ही. अरे काय अवस्था आहे. आम्ही साधी महाआरती इथे केली. आमच्या सणासुदीच्या वेळेत 10 वाजता दांडिया बंद करा, 11ला बंद करा, जास्तीत जास्त 12 पर्यंत ठेवा, आणि ह्यांचे भोंगे 5-5 वाजतात. तेव्हा हायकोर्टची ऑर्डर दिसत नाही. हायकोर्टची ऑर्डर फक्त आमच्या नवरात्रीच्या वेळी दिसते, अन्य वेळेत तुम्हाला हायकोर्ट दिसत नाही. हायकोर्टचे सरळ सरळ आदेश आहेत. किती आवाजामध्ये लाऊडस्पीकर वाजला पाहिजे, जो नियम त्यांना आहे तो नियम आम्हालाही आहे, जो नियम आम्हाला आहे तो नियम त्यांनाही लागला पाहिजे. कारण का परत सांगणार बसणार नाही. मग त्यांच्या कुठून आवाज काढायचा भोंग्याचा ते आम्हा लोकांना चांगल्या पद्धतीने माहिती आहे.
मग अशा जागून भोंग्याचा आवाज येईल ना, तुम्हाला नाही सहन होणार, त्याच्यातून नाही सहन होणार. तुम्ही बघितलं ना हल्ली त्या दिल्ली पोलिसाच्या एकट्या आमच्या इन्स्पेक्टरनी काय चांगलं काम केलं. सल्यूट आहे त्याला, बघ सल्यूट आहे. अरे आहेत ना तुमच्या मस्जिदी नमाज वाचण्यासाठी आहेत, करा ना तिथे काय करायचं तर. आम्ही काय बोलतोय, आमचा नमाजला विरोध नाहीये, तो तुमचा अधिकार आहे. जसा महाआरती करण्याचा आमचा अधिकार आहे, तसा नमाज वाचण्याचा तुमचा अधिकार आहे. पण आम्ही असा भर रस्त्यामध्ये महाआरत्या सुरू केल्या तर परवडणार काय तुम्हाला? पण तेव्हा कसं पोलीस येऊन लगेच हातात नोटीस देतात. 10 वाजताच्या दांडी असेल 9:55 पोलीसची गाडी लागते, ते बंद करणार. मग ह्यांचे 12 वाजता ते उरुसचे आणि मोहरमचे डीजे आणि लाऊडस्पीकर तुम्हाला दिसत नाही? आता पुढे कुठलाही मोहरम आणि उरुस होले ना, रात्री 12 वाजता डीजे वाजूनच दे. मलाही बघायचं नाही, तो डीजे डोक्यावर फोडून दिला ना, नावाचा नाही. अरे काय नियम, कायदा आणि सुव्यवस्था, संविधानाप्रमाणे आपण जगतो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान मांडणाऱ्यापैकी आम्ही लोक आहोत. आमच्या देशामध्ये काय शरिया कायदा लागू झालेला नाही. ते तुम्ही उठसूट पाहिजे त्या गोष्टी करा. तुम्हाला जे नियम आम्हाला लावून दिले ते तुम्हालाही लावून दिले, पाळा ना ते गपचूप. आम्ही कसे पाळतो? सर्व धर्मभावचा ठेका आम्हीच घेऊन ठेवला ना, कॉन्ट्रॅक्टच लिहून घेतलाय. हे लोक काय फाट्यावर मारतात सर्व धर्म भावचा, विचारतच नाही त्याला. आम्ही काय करायला गेलो नाही रे, सर्व धर्म भाव समभाव आहे ना हमारे देश में, तू त्याला जाऊन सांग ना. मग जो 5 भोंगे वाजवतो त्याला नाही. काय चाललंय तुमच्या घाटकोपर मध्ये सांगा तुम्ही मला. अतिक्रमण, लँड जिहाद, असल्पा या ठिकाणी डीपी प्लॅन अनुसार विचार करा. आता महापालिकेच्या अधिकाऱ्यांना आपल्या बिर्याणी किती चांगली हजम होते ह्याच्यावरून कर. असल्पाच्या डीपी प्लॅनवर गार्डनचं रिझर्वेशन आहे, गार्डनचं रिझर्वेशन. तेव्हा त्याच्यावर 3 मजली मस्जिद उभी आहे, 3 मजली. कोण हकत नाहीये जाऊन तोडायची त्याला. आणि आमचे छोटासा कुठेतरी दुकान मला हिंदूंनी बांधलं, लगेच बुलडोजर चालवायला येतात. ही 3 मजलीची जी मस्जिद आहे, जी गार्डनवर रिझर्वेशनवर आहे, आम्ही अधिकृत मस्जिद बद्दल बोलत नाही, पण हे जे गार्डनचं रिझर्वेशन या मस्जिद आहे, महापालिकेने त्यांनी वेळेत ते साफ करून दाखवावं, नाहीतर आमचा बुलडोजर सर्व्हिसिंग साठी पाठवलाय. मस्तपैकी बुलडोजरची रांग इथे लावी आणि साफ करून घेऊन जाईल. चालेल काय पोलीस प्रशासनाला तरी मला सांगाव. नित्यानंद नगर सर्व्हिस रोडवर मुंबई महापालिकेचा दक्षता विभाग आहे ना, त्याच्या समोरच हे लोकांनी अतिक्रमण केलेलं आहे. म्हणजे महापालिकेच्या अधिकाऱ्यांच्या तोंडावर फुकण्याचं काम करतात. तरी हे लोकांचं काय पडलेलं नाही. त्यांनी समोर अतिक्रमण केलंय आणि तिथून हे लोक तिथे त्याला त्या अतिक्रमणाच्या निमित्ताने हे सगळे जिहादी एकत्र या सगळ्या गोष्टी राजरोस पद्धतीने चालू आहेत. कित्येक प्रकरण सांगत बसलो ना, या महापालिकेच्या अधिकाऱ्यांची झोप उडून जाईल. म्हणून वेळेत सांगतो, हे सगळे जो मोर्चा या निमित्ताने जो काढलाय तो तुम्हाला सांगण्यासाठी काढलाय की हिंदू समाज जागृत झालेला आहे. हिंदू समाजाच्या मागे आम्ही सगळेजण उभे आहोत. तुम्ही वेळेत हे अतिक्रमण निघाली नाही तर मग इथे जो काही परिस्थिती निर्माण होईल त्याची जबाबदार आम्ही नसणार. तुमने अगर इधर हिंदू समाज को अगर तकलीफ ज्यादा दी तो फिर हिंदू समाज तुम्हारे घर के अंदर घुस के जो तांडव करेगा उसके जिम्मेदार हम लोग नहीं होंगे. तुम्हारा तुमको जो भाषा में समझता है वो बोल रहा हूं.
तुम्हारा जो बेटा हो, जो बाप है चांदीवली में, उसको जो भाषा समझता है वो भाषा में बोल रहा हूँ। सही वक्त पे सुधर जाओ, वरना वो सही वक्त पे अपना फोन ऑफ कर देगा, फिर हमको मत बोलना कि भाई ने फोन ऑफ कर दिया, अब क्या करूं। म्हणून वेळेत आपल्याला सांगतो, ही जी काय ताकद बांधवानं तुम्ही जमा केली आहे, आज जे काय वातावरण घाटकोपर मध्ये आपण भगवामय दाखवलंय, हीच आपली असली ताकद आहे, लक्षात घ्या। हिंदू म्हणून तुम्ही भगवाची ताकद परत परत दाखवा। भगवा में कितना दम है, ये जितना ज्यादा आप दिखाएंगे उतना ही ये जिहादी, ये बांग्लादेशी, रोहिंगे, ये मुंबई छोड़ने की सोचेंगे। इतना आप ध्यान रखना। यहाँ पे कोई भी अगर होकर या फेरी वाला कल से अगर हम लोग को दिखेगा, तो मेरे सभी हिंदू भाइयों को, मेरे भाऊ बहनी दोस्तों को मैं बोलूंगा, सरकार तुम्हारे साथ में है, कुछ चिंता मत करो, हिंदू धर्म के लिए अपना काम करो। तुमको वापस घर पे लेके जाने की जिम्मेदारी ये नीतीश राणे की होगी। समझ लिया ना? जो समझना है समजलं ना? नाही समजलंय हे अजून मोकळ्याने बोलू, गरज नाही ना? होणार ना कार्यक्रम? व्यवस्थित होणार ना? दिसणार का फेरीवाला इकडे? दिसले तर मग काय, भगवान आलायची ना मग परत भगवाची दोन्ही हातांनी वरती हात करून शपथ घ्या, गळावरती हात, शपथ घ्या। परत इथे कुठलाही फेरीवाला इथे आम्हाला दिसला तर हिंदू समाज म्हणून आम्ही त्याला इथे उभं राहायला देणार नाही। आणि अगर तो इथे उभा दिसला तर मी परत अंगावर भगवा घालणार नाही। सगळे कॅमेरामध्ये आले ते लक्षात घ्या। म्हणून यापुढे आज जसं मी इथे आलोय, हे तुम्हाला ताकद देण्यासाठी आलोय। समोर FIR ची मागणी करून दे, कितीही नितेश राणेला शिव्या द्या, पण नितेश राणे आणि हिंदुत्ववादी विचाराच्या मागे तुम्ही सगळेजण उभे आहात, ही चांगली जाणीव आम्हा लोकांना आहे। या जिहाद्यांना पण लक्षात असून दे, या देशाचा नेतृत्व एक कडवट हिंदुत्ववादी नरेंद्र मोदी साहेब करतायत। आमच्या हिंदू राष्ट्रामध्ये कोणाचीही लाड चालणार नाही। 405 आपल्या लोकांना त्रास देण्यासाठी आणि त्यांची जिहाद्यांची संख्या वाढवण्यासाठी काम करतील। आपले लोक आपल्या लोकांना ताकद देणार। जो भगवा घातलेला आहे तो आपला आहे, हे लक्षात ठेवून यापुढे घाटकोपर मध्ये, हे घाटकोपर ही माझी मुंबईचा DNA हे फक्त भगवा आहे, हे लक्षात ठेवा आणि यापुढे काम करा। एवढंच तुम्हाला या निमित्ताने सांगतो। हे जे मोठ्या संख्येने तुम्ही जमलात यासाठी मनापासून तुमचे आभार मानतो। इथेच थांबतो आणि एकदा जोरात होऊन दे, जय श्रीराम, जय श्रीराम, जय जय श्रीराम, जय जय श्रीराम, जय हिंद, जय महाराष्ट्र। जय श्रीराम। ऐसे ही अपडेट और वीडियोस के लिए भारत नाथ को लाइक, शेयर और सब्सक्राइब करें। बेल आइकन दबाना ना भूलें।